जळगावात समाज प्रबोधनात्मक चित्रपट महोत्सव उत्साहात. फुले आंबेडकर जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम. प्रेक्षक भारावले. जळगाव शहरात महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज प्रबोधनात्मक चित्रपट महोत्सव 2026 उत्साहात पार पडला. गोजराई फाउंडेशनच्या वतीने आयोजित या महोत्सवाचे आयोजन प्राध्यापक शेखर सोनाळकर सभागृहात करण्यात आले होते. या उपक्रमाने लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना विचार करायला भाग पाडले. महोत्सवात महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच समाजसेवक बाबा आढाव यांच्या जीवनावर आधारित माहितीपट सादर करण्यात आले. यासोबतच बालकांसाठी निसर्ग, प्रामाणिकपणा आणि वास्तव जीवनावर आधारित कडूबाई, ब्लॅक फॉरेस्ट आणि क्रॅश ट्रेन या लघुपटांचेही प्रदर्शन करण्यात आले. चित्रपटांचे प्रभावी दिग्दर्शन, संवाद आणि सादरीकरण यामुळे प्रेक्षकांना इतिहासातील घटनांचा जिवंत अनुभव मिळाला. विस्मृतीत गेलेल्या गोष्टींची उजळणी होत माहितीवरील पडलेली धूळ साफ झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आले. या महोत्सवाला शहरातील मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी चित्रपटांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात दाद दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील गायकवाड, नितीन गायकवाड, विद्या गायकवाड, हर्ष गायकवाड, भावेश साळुंखे, नितेश विस्पुते, कृष्णा चव्हाण यांच्यासह संपूर्ण टीमने परिश्रम घेतले. दरम्यान पत्रकार पल्लवी भोगे पाटील यांनी आयोजकांची विशेष मुलाखत घेत महोत्सवाच्या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. नमस्कार. आवाज टीव्ही न्यूज चॅनल तर्फे मी पल्लवी भोगे पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत करते. थँक्यू. तर आपण महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सुंदर असा चित्रपट महोत्सव आपण आयोजित केलेला आहे आणि तो बघण्यासाठी जळगाव शहरातील संपूर्ण मंडळी इथे उपस्थित होतात. तर आपला या चित्रपट महोत्सवामागे काय उद्दिष्ट होतं नेमकं? असे चित्रपट पाहावे म्हणजे यामध्येही मास अपिलिंग आहे गोष्टी आहेत किंवा ऍक्शन हिरो सारखी गोष्टी आहेत, पण त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्या त्याच्यासाठीचा हा उपक्रम होता. आणि एक सामाजिक कल्चरल जे सांस्कृतिक क्रांती होईल या माध्यमातून. कारण की बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की सांस्कृतिक क्रांती फक्त एका याच्यातून नाही होणार आहे, ती रस्त्यावरच नाही होणार आहे. एका शाहिराच्या डफाच्या थापेने पण सांस्कृतिक क्रांती होणार आहे. तर तो एक थॉट घेऊन किंवा कल्चरल थॉट घेऊन आम्ही हा प्रोग्राम समाजात आयोजित केला होता. अच्छा, खूप छान. आणि मला तुम्हाला हे विचारायचं होतं की या क्षेत्रामध्ये आपण कसे आला, म्हणजे तुम्हाला कधीपासून या क्षेत्राविषयीची आवड निर्माण झाली? तसं तर मी जळगावमध्ये नाटकच करत होतो आधी. अच्छा, नाटकामध्ये काम करत होतो. तर एक 10वी नंतर या क्षेत्राकडे वळलो. मग कॉलेजच्या एकांकिका स्पर्धा असतील किंवा बालनाट्य असतील किंवा एकांकिका स्पर्धा अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केलं. मग त्यानंतर इथून मुंबईला गेलो. मुंबईला फिल्म फेस्टिवल्स बघितले. त्यातून एक वेगळा म्हणजे डोक्यात थॉट आला की आपणही या गोष्टीकडे बघितलं पाहिजे, या गोष्टी केल्या पाहिजे. आणि त्या सगळे फिल्म फेस्टिवल बघत असताना, त्या नाटकं बघत असताना, एकांकिका स्पर्धा बघत असताना कुठेतरी अशा पद्धतीचे फेस्टिवल्स आपल्या जळगावमध्येही व्हावे. जळगावही ते डिझर्व करतं कुठेतरी. इथेही म्हणजे ती एक सामाजिक जाण आहे लोकांमध्ये. तर त्या जाणीवेला धरून कुठेतरी या गोष्टी झाल्या पाहिजे म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला. व्हेरी नाईस, खूपच छान. आपल्या कार्याने तर आम्हाला तुमची ओळख होतच आहे. म्हणजे इतकं सुंदर असं कार्य तुम्ही करत आहात आणि कला शाखेत काम करणारी लोक फार कमी आहे किंवा या क्षेत्रामध्ये काम करीत असताना खूप संघर्ष आहे, पण त्या संघर्षांचा सामना करून तुम्ही हे सगळं कार्य करीत आहात. हाच तुमचा खरा परिचय आहे. परंतु तरी सुद्धा मला असं वाटतं की तुमचा पूर्ण परिचय आपण आम्हाला द्यावा, म्हणजे पूर्ण नाव, शिक्षण वगैरे सगळं. ओके, मी माझा परिचय देण्यापेक्षा ज्या संस्थेने हा प्रोग्राम अरेंज केला होता त्या संस्थेबद्दल सांगतो. बेसिकली ही जी संस्था ही 2014 पासून काम करते. ज्या काही समाजातले जे काही मार्जिनलाइज कम्युनिटी आहे, म्हणजे इतर मागासवर्ग असतील, SC, ST, OBC आणि इतर मागासवर्गीय, म्हणजे त्याच्यामध्ये भटके विमुक्त आले, ज्या समाजाच्या याच्यातल्या जाती आहेत, ज्या इतर मागासवर्गातून येतात, त्या जातींसाठी, त्या कम्युनिटीतल्या मुलांसाठी एक डिजिटल लिटरसी किंवा मीडिया लिटरसी निर्माण करण्याचं काम आम्ही या फाउंडेशनच्या माध्यमातून करत आहोत.
त्याच्यामध्ये मग वेगवेगळे लँग्वेज स्पीकिंगचे कोर्स असतील किंवा एक म्हणजे मुलांना एक ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आणि एक समाज भान निर्माण करण्यासाठीच आम्ही हे काम करत आहोत. आणि माझा परिचय असा आहे की मी आधीपासून थिएटर आणि या सर्व गोष्टी करण्यामुळे मी स्वतः एक फिल्म मेकर पण आहे. सो त्याच्यातूनच ही खूपच गोष्ट छान. निर्माण झाली आहे. तरी पण तुम्ही मला तुमचं पूर्ण नाव सांगावं अशी माझी अपेक्षा आहे. अच्छा. माझं नाव स्वप्नील नितीन गायकवाड आहे. अच्छा, स्वप्नील नितीन गायकवाड. येस. ओके ओके. तर आणि आपलं एज्युकेशन? माझं एज्युकेशन याच फील्डमध्ये झालेलं आहे. माझं ऍडव्हर्टायझिंग स्पेशल झालेलं आहे, म्हणजे अच्छा. फिल्म्स आणि याच्यात. आणि पुढे Mass communication. या क्षेत्रामध्ये आपलं काय उद्दिष्ट आहे? पुढे काय करायचंय तुम्हाला नेमकं? म्हणजे आपण जास्तीत काय ठरवलंय? जास्त पुढचे चांगल्या- प्लॅनिंग काय आहे तुमचे? माझं प्लॅनिंग तर जास्तीत जास्त चांगल्या फिल्म्स जळगावकरांना पाहता येतील, अच्छा अच्छा. तो एक महत्वाचा प्लॅनिंग आहे. आणि स्वतःही बनवून त्या म्हणजे प्रेक्षकांपर्यंत दाखवता येते. खूप छान. आणि सर आपला परिचय? हर्ष नितीन गायकवाड. अच्छा. मी काउन्सिलर आहे. ओके. सो अशा मूवी कालांतराने दाखवल्याच पाहिजे अच्छा. आणि त्याने विचार बदलतील समाजाचे. आणि हे असं नाहीये की एका जातीच्या साठी आपण दाखवतोय, हे प्रत्येकांसाठी. बरोबर आहे. म्हणजे सर्व समुदायासाठी. बरोबर. आणि सर्व समाजातील लोकांनी यातून काहीतरी घेतलं पाहिजे. बरोबर. तर यामध्येच आपले विचार आहेत आणि आपण ज्या सामाजिक जीवनात जगतो आहे त्याच्यावर जीवनात आपल्याला अशा काही गोष्टी घडतात त्या आपण सामोरे जातो. बरोबर. तर त्यासाठी अशा काही मूवीज पाहिल्या पाहिजे की त्यामध्ये आपला जो विचार बदलला पाहिजे, समाजाला आपण जो विचार देतोय त्या बदलला पाहिजे. बरोबर. आणि त्यामुळे काहीतरी आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे की त्यात आपण एका समाजाची नाही. बरोबर. म्हणजे अशा प्रकारचे मूवीज बघून म्हणजे छोटे चित्रपट बघून लोकांमध्ये विचारांचं परिवर्तन झालं पाहिजे आणि हा विचार तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे, असं तुम्हाला यातून दाखवायचं आहे किंवा सांगायचं आहे. तर सर आपला परिचय? मी भावेश साळुंके. आम्ही गोदराई फाउंडेशन तर्फे आपण हे आयोजित केलेलं होतं प्रोग्राम. बरोबर. याच्यामध्ये आपला एक मोटिव्ह हेच आहे की आजकाल जे नवीन पिढी आहे आपली किंवा जे पण लोक जुन्या विचारामध्ये ते उलझून पडलेले त्यांना थोडंफार नवीन काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे याच्यामध्ये. बरोबर. आणि त्याच्यातर्फे समाजात काही बदल झाला पाहिजे आपल्याकडनं. बरोबर. तेच एक उद्देश होता आपला. आणि सोबत आम्ही जे गोदराई फाउंडेशन सोबत आपण वर्किंग करतोय, कल्चरल इव्हेंट्स वगैरे सगळं पासून करतोच आहे टायमाने. अच्छा. म्हणजे बरोबर आहे. आणि आता जे मूवीज येत आहे त्याच्यात सगळं इमॅजिनेटिव्ह दाखवतं, सगळं काल्पनिक विश्व आहे. आज आपण जे बघितलं त्यामध्ये अगदी जमिनीला पडलेल्या भेगा, अस्वच्छता सगळं त्यामध्ये दिसलं. आणि खरं जीवन तेच आहे ना, आपण जे बघतो आहे म्हणजे ते मॉल किंवा सगळं चकचक चकचक दुनिया, ते खरं जीवन नाहीये. वास्तविक जीवन तेच आहे. आणि आजच्या युवा पिढीला जर या जीवनाची जाणीव पाहिजे असेल तर अशा प्रकारचे मूवीज खरोखर निर्माण व्हायला पाहिजे आणि त्या बघितल्या गेल्या पाहिजे. आणि यासाठी तुम्ही कार्य करत आहात. खूप म्हणजे अभिमान वाटतो तुमच्याविषयी आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आपला परिचय? माझं नाव कृष्णा चव्हाण. आमची संस्था आहे गोदराई फाउंडेशन. 2014 पासून सुरू झालेली आहे. आम्ही समाज प्रबोधन करत असतो. वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो. त्याच उपक्रमाखाली आम्ही हा उपक्रम राबवला आहे, चित्रपट महोत्सव. ओके. जेणेकरून जास्तीत जास्त त्याचा प्रसार व्हावा. 2023ला आम्ही 22 की 23ला आम्ही बालनाट्य महोत्सवही फाउंडेशन कडनं संभाजी नाट्यगृहाला आणि जळगावला. अरे वा, खूपच छान. त्यालाही बऱ्यापैकी प्रतिसाद होता. अजून काही आपल्याला म्हणजे विचार आपले बोलायचे मांडायचे, काही आपल्या मनामध्ये काही कल्पना आहे? अशा फेस्टिवल्सला जास्तीत जास्त लोकांनी यावं हीच अपेक्षा आहे. म्हणजे जास्तीत जास्त जळगावकरांनी अटेंड करावं आणि म्हणजे असे चांगल्या उपक्रमांना सपोर्ट असला पाहिजे. मग आम्ही कुठेतरी कमी पडलो लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये, कारण की 2 दिवसात हे सगळं अरेंज करायचं होतं. फिल्म्स क्युरेट करण्यापासून. नाही पण तुम्ही कमी कालावधीमध्ये खूप सुंदर अरेंज केलाय आणि सगळे म्हणजे गर्दी नव्हती पण सगळे दर्दी लोक आलेले होते. आणि यापुढे आपण खूप मोठा कार्यक्रम घ्याल अशा मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि खूप थँक्यू सो मच. धन्यवाद.